नाही 2012 पासून आपण भाजपचं इथं आपल्या उमरा जिल्हा परिषद गटात काम करतोय कोणच नव्हतं गाव. तुम्ही बघितलंय मी इथं 2012ला पण आपल्या वस्तीचं वेगळं. आता 2012 नंतर आपण पार्टीसाठी एवढं वेळ दिला, एवढं काम केलं, सर्वसामान्यांचं काम केलं. आणि आता एक संधी आली आहे, एक चांगला भरपूर माणूस शेवटी होणार जिल्हा परिषदेत जायचं आहे म्हणजे कोणाचं तरी कामासाठी तुमचं आमचं कोणाचं तरी काम करायचं. एखादं संविधानिक पद असलं काम फास्ट होतं तर तुम्ही मला बोलून दाखवलं ही समस्या. आता मी जर आता जिल्हा परिषद सदस्य असतो तुम्हाला बोलू तर दिलं असतं का? किंवा मी संविधानिक पदावर असतो किंवा बोलू दिलं असतं का? किंवा सकाळी लगेच अधिकारी बोलवून घेतले कामाला का तर मला तुमचा प्रश्न बेसिक माहिती आहे ना, करेक्ट माहित आहे आणि सगळ्यांची कळत असते ना. का तर आपण तळागाळात काम करणार. आता कुठल्या तरी ऑफिस मध्ये बसून बोलता नाही ते लोकांच्या डायरेक्ट ऍक्सेस असतो म्हणजे आपण लोकांच्यावर कनेक्टेड आहे, कधी पण अवेलेबल आहे. पण मग अशी स्थिती मग आपण का नाही लागायचं. त्यामुळं आता मी काय केलं सगळीकडं घर बैठका, गाव बैठका, गल्ली तुमच्यासारखी जी सिनियर मंडळी आहे त्यांचा आशीर्वाद आणि आपण काय केली विचाराची लढाई चळवळ आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस आपला आवाज म्हणून जिल्हा परिषदेत दिसला पाहिजे याच्यासाठी ही सगळी धडपड चालली. म्हणलं आज तुमची भेट घ्यायची. आणि दुसरी गोष्ट काय बदल घडवायला काय लागतो मनात इच्छा लागते. तुम्ही असं परत म्हणता ज्याच्याकडे कल्पकता, ज्याच्याकडे बुद्धिप्रामाण्य वाद आहे, ज्याच्यावर प्रशासनाला वाकवायची ताकद आहे तोच माणूस तुमचं लोकशासन अनुशासन त्याला अनुशासन म्हटलं तर तोच माणूस या जनतेच्या प्रश्नाला उत्तर शोधून न्याय देईल. आणि त्याच्यासाठीच मग आपल्याला काय करायला लागेल असं आपल्या तळागाळात सर्वसामान्यांच्या जनतेत काम करत असं माणूस आपल्या प्रतिनिधी म्हणून पाठवावं लागेल. तुमचा आवाज कोण असेल तर मी असेल. तुमचं तुम्ही बोलाय सुद्धा नाही तुमचा आवाज मी म्हणूनच इथं मांडणार. पण त्या तुमचं मला कळायला तेवढी ताकद तरी पाहिजे ना त्या कुठल्या प्रतिनिधीकडे ज्यांना भेटायचं तुमची ताकद पाहिजे. पण त्यासाठी तुम्ही मला ताकद द्या. मी तुमचा आवाज 100% सातारा जिल्हा नुसतं उमरा जिल्हा परिषद गटाचा नाही अख्ख्या सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणून मी इथं काम करणार. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं. मग काय जातो मी परत येतो येणारच विजयाचा मुलाला घेऊन